बघा, 18 मजूर रोज 4 तास काम करून 120 खुर्च्या 40 दिवसात बनवतात, तर 20 मजूर रोज 9 तास काम करून 80 खुर्च्या किती दिवसात बनवतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. याचं एक सूत्र आहे, जसं की लक्ष द्या. किंवा आपण इथं दोन्ही राशी यांची मांडणीसुद्धा करू. MDH छदस्थानी W, याला रास एक म्हणा, अशा पद्धतीने हे सोडवा. बराबर MDH आणि W ही रास दुसरी. मग आता पहिल्या राशीमधलं काय काय आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन व्हॉट दे गेव अस द इन्फॉर्मेशन अबाउट इक्वेशन फर्स्ट. लिसन केअरफुली व्हॉट आय एम टेलिंग टू यू. हे इंग्रजी वगैरे काय अवघड नसते, पूर्व टेरिंग करा फक्त, काही अवघड नाही. लक्ष द्या. कामामध्ये हे काम काही म्हणा, राम राम. जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे, कष्ट करण्याची, सरावाची. लक्ष द्या. सवय थोडंसं मनाले जडवा बस. 18 मजूर म्हणजे रास एकची मांडणी आम्ही इथं करत आहोत. मजुरांची संख्या मजूर 18, 4 तास 4. लक्ष द्या. खुर्च्या म्हणजे हे झालं काम. 120 खुर्च्या किती दिवसात? 40 दिवसात बनवतात. 40 दिवस ही रास एकची माहिती. रास दुसरी याबद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आम्हाला प्रश्नामध्ये काय दर्शवली बाबा. प्रश्न विचारला 20 मजूर म्हणजे मजूर 20. गोष्टी लक्षात घ्या बरं का. मजूर 20, तास 9. गोष्टी लक्षात घ्या. तास 9 आणि 80 खुर्च्या हे काम आहे लेकरांनो. काम 80, इथं खुर्ची 80 आहेत. हे 120 खुर्च्या आहेत लक्षात घ्या. आणि इथं 80 खुर्च्या आहेत. वाकसरले हुशार नाहीत, काळजी करू नका. वाकसरले काही भ्यायची गरज नाही. किती दिवसात बनवतील असा प्रश्न, म्हणजे दुसऱ्या राशीतील दिवस आम्हाला काढायचे आहेत. गोष्टी लक्षात घ्या. मग आता ही सूत्र जे आहे, जसं की MDH छदस्थानी W बराबर MDH हे सूत्र फक्त ध्यानात ठेवा. याला रास 1 तर याला रास 2 म्हणायचं. बघा इथं ह्या किमती मांडा. लक्ष द्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या राशी याची ही समीकरणबद्ध केलेली मांडणी आम्हाला इथं दर्शवायची फक्त. लक्ष द्या. मजूर पहिल्या राशीतले 18 सर. लक्ष द्या. तास 4, मग हे तास अगोदर घेतो इथं. आता दिवस मांडू 40. गोष्टी लक्षात घ्या. भागीला काम कोणतं आहे, तर हे 120 खुर्च्या हे काम आहे लेकरांनो. ह्या गोष्टी कशा मांडायच्या कसं आहे हे लक्षात घ्या. आता दुसऱ्या राशीतील मजूर किती आहेत, तर 20 मजूर आहेत. दुसऱ्या राशीमधले मजूर इथं मांडा. दुसऱ्या राशीमध्ये तास 9. लक्ष द्या. आणि दिवस काढायचे म्हणजे दुसऱ्या राशीतील आम्हाला D काढायचा. लक्ष द्या. ह्याला D2 असते. D2 हे 1 आणि हे 2. इथे M1 D1 H1 W1 ही रास दुसरी म्हणून M2 D2 H2 छदस्थानी W2 अशा पद्धतीची मांडणी असते. आता हे दुसरं काम किती आहे, तर 80 खुर्च्या आहे म्हणून इथं 80. आणि याचा त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं ही सोडवण करायची असते. म्हणजे या पदाचा 80चा गुणाकार या पदासोबत, 120चा या पदासोबत, म्हणजे 80 इथं येतील या पदासोबत गुणिला. कसे हो सर, तर 80 गुणिला हे 18 गुणिला हे 4 गुणिला 40, तर हे 120 या पदासोबत गुणिला, म्हणजे 120 गुणिला 20 गुणिला 9 गुणिला हे D. हे 9 आहेत बरं का, हे ध्यानात ठेवा. मग आता चला हे पद या D सोबत गुणिला असलेले इकडे येताना भागीला स्वरूपात मांडावे लागतात. हे मांडा म्हणजे कळलं आम्हाला. 80 गुणिला 18 गुणिला 4 गुणिला 40 याला भागीला हे 120 गुणिला 20 गुणिला 9. आता हे D करा एकटे लेकरांनो. 40 गुणिला 2 80, 40 गुणिला 3 120, 3 गुणिला 6 18. लक्ष द्या. आता पुढे चला. 2 गुणिला 10 20 आणि 10 गुणिला 4 40. पुढे चला. 3 दोन्ही 6 3 तिरी 9. म्हणजे उरलं काय हो सर, तर 2 4 4. इथं 2 4 4
म्हणजे 2 गुणिला 4 गुणिला 4 आणि भागीला फक्त 3 उरले सर. या गणिताला इकडं वळतं करा लेकरांनो, लक्ष द्या. म्हणजे बेचूक 8 8 चूक 32/3 32/3 दिवस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे उत्तर नाही सर पर्यायामध्ये, तर एखाद्या वेळेस 10 2/3 अशा पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर दर्शवलेलं असेल. तुमची मानसिक क्षमता तपासण्यासाठी कधीकधी अशा पद्धतीचे अंशाधिक अपूर्णांकात म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तरं किंवा उत्तराचे पर्याय दर्शवलेले असतात. याचा अर्थ तोच आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं असते, त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवायचा असतो, वजा असेल वजा करायचा असतो, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडायचा असतो. म्हणजे 3 10 30 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवा, 30 आणि 2 32, छेदस्थानी 3 दिवस म्हणजे 10.2/3 दिवस. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.